यानंतर ताहेर शेख युवक काँग्रेस शहराध्यक्ष यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा देखील शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे। त्यांना विनंती, आपण सर्वांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे। माझे वडीलधारी मंडळी, माझे मित्र कंपनी असतील की 25 वर्षाच्या कालावधीमध्ये कधी शिवाजी कापसेच्या तोंडातून कुणाला कुठल्या जातीवर बोलण्याचा कुणी जर शब्द ऐकला असेल तर तुम्ही माझे कान धरू शकतात। काम करीत असताना कुठलाही व्यक्ती कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा आहे ही मी कधी पाहिलेलं नाही। ह्या नगरपालिकेचा कायापलट जर करायचा असेल तर तुम्हाला कळंब येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर या मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे। पुनर्वसन सावरगावच्या हनुमान मंदिरासाठी 70 लाखाचा निधी दिला आहे। नगर परिषद कळंब येथील सावरगाव पुनर्वसन विभागामधील महिला ही आपण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि रिपाई मित्र पक्ष यांच्या हातामध्ये सुपूर्द करावी ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्व आलोय। आपण सर्व जमलेले आहात। खासदार त्याच पक्षाचे आणि आमदार देखील त्याच पक्षाचे, बरोबर आहे। मग त्या 2.5 वर्षामध्ये आपल्या कळंबला या सर्व मंडळीने एकत्रित सत्तेत असताना काय दिलं? काही दिलं का? काहीतरी दिलं असेल, पण भरीव असं आपल्या तालुक्यासाठी आपल्या कळंब शहरासाठी काही दिलं का? शुभेच्छा दिल्या, जॅक टॉमी तर आहेत। अजून मला आपल्याला काही गोष्टी अतिशय स्पष्टपणे सांगायच्या। आता शिवाजी अप्पा बोलले, ताई बोलल्या, अजितदादा बोलले। खरोखर आपल्यासाठी काम करणारे लोक कोण आहेत? नुसतं वरवरच्या गप्पा मारणारे कोण आहेत? सवंग लोकप्रियते ताईने उल्लेख केला इथे शैक्षणिक संकुलाच्या बाबतीतला KG to PG बघू काय काय करता येतं, पण करू शकणारे सक्षम लोक कोण आहेत हे तुम्हालाही माहिती आहे। आता तुमची जबाबदारी ही त्यांनी आप्पांबरोबर तुम्हाला समजण्यामध्ये घालवलेली आहे। आणि पुण्याच्या अडीअडचणीमध्ये आप्पा वेळ देत असतील तेव्हा वेळ आप्पा सर्वसामान्य जनतेला देतात। मुंबईला किंवा इतर ठिकाणी काही कामाला जात असताना घरामध्ये ताई एकट्या असताना आमच्या महिला माध्यमातून तिच्याच आशीर्वादानं आज मार्गक्रमण करतो हे सुद्धा आम्ही सगळ्यांनी समजलं पाहिजे। आणि त्या माध्यमातून खरोखर आज आठवत नाही, परंतु हो एक मात्र नक्की की आमचे पिंगळे पराभूत उमेदवार जरी असेल तरी सातत्याने ह्या कळंबकरांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात आणि सातत्याने करतात। राणा पाटील जरी ह्या विधानसभेचे आमदार आता नसेल तरी ह्या विधानसभा मला असं वाटलं की आता महायुतीची सभा आहे। मला सांगितलं प्रवेशाचा काही कार्यक्रम आहे। तुला प्रवेशाचा कार्यक्रम आहे, कुठल्या प्रवेशाचा? म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये काही लोक येणार आहे की शिवसेनेमध्ये येणार आहे? परंतु एवढे कलाकार आहात तुम्ही, बरोबर बघा भारतीय जनता पक्षामध्ये पण प्रवेश दिला आणि शिवसेनेमध्ये सुद्धा प्रवेश केला, म्हणजे खऱ्या अर्थानं महायुती केलेली आहे। आता पुढल्या वेळेस येईल काही सभा वगैरे असेल तेव्हा RPI वगैरे आपल्या मित्र पक्षांना पण 1-1, 2-2 लोक द्या असं बोलता कामा नये। नाही तर वरिष्ठ नेते नेहमी आम्हाला सांगत असतात की तुम्ही फक्त भाजप सेना युती करता आणि आमच्या RPIच्या लोकांना मात्र विश्वासात घेत नाही, बरोबर आहे की नाही सर? त्यामुळे न्याय जसा आपल्या कार्यकर्त्यांना आपण देतो तसाच आपण लहान मुलांसाठी आधुनिक खेळणी सुद्धा जे 10 कोटी रुपये शिंदे साहेबांनी आमच्या पिंगळेंना दिले त्यापैकी 6 कोटी रुपयाची वर्क ऑर्डर झालेली आहे। परंतु 10 कोटीवर पिंगळे साहेब थांबू नका, पालकमंत्री म्हणून शेवटी सगळं काय राज्य शासनाकडनं आणलं तर मला तरी काहीतरी देऊ द्या तुमच्यासाठी, मला पण काहीतरी मागा आणि ह्या कळंबकरांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करा असं आवर्जून ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो। 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आपल्याला करायचं। कळंब शहराला अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्यासाठी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचं प्रस्तावित आहे, काम चालू आहे। लवकरच जागा निश्चित करून
ते सुद्धा आपण लवकरात लवकर पूर्ण करू याची खात्री मी तुम्हाला देतो. शहरातील अंतर्गत रस्ते व नाले बांधकाम यासाठी 70 कोटीचा मोठा प्रस्ताव आलेला आहे. कळंब शहरातील अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम आणि मूलभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी 70 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा तयार केलेला आहे. त्याला लवकरात लवकर मंजुरी देऊन आचारसंहिता संपल्यानंतर त्या कामाला सुद्धा आपण कशी सुरुवात करायची ते आपण ठरवायचं आहे आणि लवकरच राणादादा, आम्ही सगळेजण या ठिकाणी येऊन त्याचंही भूमिपूजन करू. 68 कोटी रुपयाची पाणी आहे. त्यामुळे महिलांवरील अन्याय किंवा चोरी किंवा छेडछाड यांना आळा घालण्यासाठी ह्या CCTVची यंत्रणा आपल्याला खूप कामाला येणार आहे. जे नव ते कळंबसाठी विशेष लक्ष देण्याची ही पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे आणि त्यामुळे जे काही नवीन करायचे ते ह्या कळंब शहरासाठी